Welcome to ninth class. Today we have study to Science Part 1, Chapter number 13, Carbon and Important Element. In last period we have studied to carbon, occurrence of carbon, properties of carbon, allotropes of carbons. Today we have studied to allotropes of carbon. Carbon has three crystalline allotropes. Carbon has three crystalline allotropes. कार्बनचे तीन स्फटिकीय रूपे आहेत. फर्स्ट इज डायमंड. डायमंडची फिगर काढलेले स्ट्रक्चर काढलेलं आहे. डायमंड आर फाउंड इन इंडिया, मेनली गोवळकोंडा इन कर्नाटक, पन्ना इन मध्य प्रदेश. डायमंड आर आल्सो फाउंड इन साऊथ आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका. बघा, हिरा प्रामुख्याने भारतात गोवळकोंडा मध्य प्रदेशामध्ये आणि पन्ना गोवळकोंडा हे कर्नाटकमध्ये आणि पन्ना मध्य प्रदेश. आणि तसेच बघा, डायमंड हे साऊथ आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका या ठिकाणी सापडते. स्ट्रक्चर ब्लॅकबोर्डवर दिलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ कार्बन ॲटम्स इन डायमंड. हिऱ्यातील कार्बन अणूंची संरचना. इन डायमंड स्ट्रक्चर बघा. इन डायमंड एव्हरी कार्बन ॲटम इज बाउंडेड टू 4 नेबरिंग ॲटम्स बाय कोव्हॅलेन्स बॉन्ड. In diamond, every carbon atom bonded to 4 neighboring atoms by covalent bond. Every carbon atom bonded to 4 carbon atom in covalent bond. म्हणजे बघा, हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूशी सहसंयोजक बंधाने जोडलेला असतो. Therefore डायमंड हॅज टेट्रागोनल थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर which makes it very hard. बघा, हिऱ्याची रचना कशी असते? टणक आणि चतुष्कोणातील त्रिमितीय रचना आहे, त्याच्यामुळे ते कसे टणक आहे. प्रॉपर्टीज ऑफ डायमंड. ब्रिलियंट. प्युअर डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्सेस. डायमंड इज ब्रिलियंट. प्युअर डायमंड इज हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्सेस म्हणजे तेजस्वी. आणि शुद्ध हा हिरा कसा आहे बघा, त्या नैसर्गिक पद्धतीत अतिशय कठीण म्हणजे त्या ठिकाणी नैसर्गिक पदार्थामध्ये अतिशय कठीण असणारा पदार्थ आहे. द डेन्सिटी ऑफ डायमंड. घनता बघा, डेन्सिटी ऑफ डायमंड 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. द मेल्टिंग पॉईंट ऑफ डायमंड. मेल्टिंग पॉईंट म्हणजे द्रवणांक किती आहे? 3500 डिग्री सेंटीग्रेड. 3500 डिग्री सेंटीग्रेड हे डायमंड इज मेल्टिंग पॉईंट. वेन डायमंड इज heated at 800 डिग्री सेंटीग्रेड in presence of oxygen, CO2 is given away. हिरा जर 800 अंश सेल्सिअस तापमानाला ऑक्सिजनच्या सानिध्यात जर तापवला तर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. इन दिस प्रोसेस नो अदर प्रॉडक्ट बिसाइड्स CO2 इज फॉर्म. म्हणजे CO2 शिवाय दुसरा कुठलाही पदार्थ तयार होत नाही. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्वंट. डायमंड इज
डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हेंट, कुठल्याही म्हणजे हिरा कोणत्याही द्रावकात विरघळत नाही. ॲसिड बेसेस हॅव नो इफेक्ट ऑन डायमंड. ॲसिड्स बेसेस हॅव नो इफेक्ट ऑन डायमंड म्हणजे आम्ल आणि आम्लारीचा हिऱ्यावर कोणताही परिणाम होत नाही. डायमंड इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डायमंड इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे कसं आहे, विद्युत दुर्वाहक आहे, म्हणजे त्याच्यातून विद्युतधारा वाहून जाऊ शकत नाही. इट डज नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन, कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. युजेस डायमंड युजेस. डायमंड्स आर युज्ड इन ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन्स. डायमंडचा उपयोग कशासाठी होतो, तर काच कापण्यासाठी आणि खडक म्हणजे खडकाला छिद्र पाडण्याच्या यंत्रामध्ये हिरे वापरतात. डायमंड आर युज्ड इन ऑर्नामेंट्स. डायमंड आर युज्ड इन ऑर्नामेंट्स मीन्स दागिने तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो. डायमंड न्यूज आर युज्ड इन द आय सर्जरी. डायमंड न्यूज आर इन द आय सर्जरी म्हणजे हिऱ्याचा उपयोग बघा डोळ्याची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणामध्ये म्हणजे हिऱ्याचा वापर करतात. डायमंड डस्ट युज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड्स म्हणजे डायमंडची पावडर जी आहे तर ती इतर हिऱ्यांना चकाकी म्हणजे हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी त्या ठिकाणी हिऱ्याची पावडर वापरतात. डायमंड युज्ड टू मेक विंडोज गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट. डायमंड युज्ड टू मेक विंडोज गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट. तर हिऱ्याचा उपयोग कशासाठी, कृत्रिम उपग्रहात प्राण्यापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी केला जातो. सेकंड टाईप आहे ग्रॅफाईट. ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. सेकंड इज ग्रॅफाईट. Graphite is found in natural state in Russia, New Zealand, America and India. स्ट्रक्चर काढलेलं आहे या ठिकाणी ग्रॅफाईटचं बघा. ग्रॅफाईट इज फाउंड इन नॅचरल स्टेट इन रशिया, न्यूझीलंड, अमेरिका, इंडिया. द लीड used in pencil made by mixing graphite with clay. आपण ग्रॅफाईट पेन्सिल वापरतो, डायग्राम काढण्यासाठी पेन्सिल वापरतो, त्याच्यामध्ये ग्रॅफाईट म्हणजे माती आणि ग्रॅफाईट पासून ते पेन्सिलमध्ये वापरलेलं ग्रॅफाईट असतं. दिस प्रोसेस वॉज डिस्कवर्ड बाय निकोलस जॅकेस सेंटर निकोलस जॅकेस कॉन्टी इन 1795. निकोलस जॅक्स कॉन्टी यांनी 1795 ग्रॅफाईटचा शोध लावलेला आहे. स्ट्रक्चर एव्हरी कार्बन ॲटम इन ग्रॅफाईट इज बॉन्डेड विथ 3 other carbon atoms such way that hexagonal layered structure formed. Every carbon atom graphite bonded. Every carbon atom bonded 3 other carbon atom such way that hexagonal layered structure. Hexagonal means षटकोनी रचना तयार होते. कार्बनचे म्हणजे ग्रॅफाईटमध्ये कार्बनचे प्रत्येक अणू इतर 3 अणूंना इतर कार्बनच्या 3 अणूंना अणूसोबत म्हणजे त्या ठिकाणी बांधलेला असतो आणि त्यामुळे प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. ग्राफाईट क्रिस्टल मेड बाय मेनी सीड्स
of layer carbon atoms. A graphite crystal is made of many shades of layers of carbon atoms. म्हणजे ग्राफाईटचा स्फटिक अनेक पापुद्र्यांचा किंवा अणूंच्या स्तरावर बनलेला असतो. These layers slip over each other on applying pressure. One layer of graphite called graphene. One layer of graphite is called graphene. म्हणजे त्या ठिकाणी बघा ग्राफाईटच्या एका पापुद्र्याला ग्राफीन म्हणतात. पेज नंबर 141. ट्राय धिस ॲपरेटर प्रोसिजर हा पोर्शन अभ्यासक्रम डायग्रॅम ह्या अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. पेज नंबर 141. प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅफाईट. ग्रॅफाईट फाउंड इन नेचर is black, brittle, soft, brittle and slippery. Graphite found in nature black, soft, brittle and slippery. म्हणजे निसर्गात आढळणारे ग्रॅफाईट काळे, मऊ, ठिसूळ आणि गुळगुळीत असते. Inside each layer of graphite, free electrons move continuously within the entire layer. तर दॅट इज व्हाय ग्राफाईट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्रॅफाईटमध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात, म्हणून ग्रॅफाईट एक आहे विद्युत सुवाहक आहे. ड्यू टू द लेअर्ड स्ट्रक्चर ग्रॅफाईट कॅन बी युज्ड रायटिंग ऑन पेपर. म्हणजे ग्रॅफाईट स्तराच्या रचनेमुळे कागदावर उमटण्याची क्षमता यात असते. The density of graphite. The density of graphite is 1.9 to 2.3 gram per centimeter cube. Graphite does not dissolve in most solvents. Graphite does not dissolve in most solvent. म्हणजे ग्रॅफाईट हे बहुतांश द्रावकात विरघळत नाही. Uses of graphite. Graphite is used for making lubricants. ग्रॅफाईट इज युज्ड फॉर मेकिंग lubricants. म्हणजे वंगण तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. ग्रॅफाईट युज्ड फॉर मेकिंग कार्बन इलेक्ट्रोड्स. म्हणजे कार्बनचे इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी ग्रॅफाईटचा उपयोग होतो. ग्रॅफाईट युज्ड इन पेन्सिल फॉर रायटिंग. म्हणजे त्या ठिकाणी पेन्सिलमध्ये वापरलेल्या ग्रॅफाईटसाठी आपण लिहिण्यासाठी वापर करतो. ग्रॅफाईट युज्ड इन पेंट्स अँड पॉलिश. म्हणजे त्या ठिकाणी रंग आणि पॉलिश याच्यासाठी ग्रॅफाईटचा वापर करतात. ग्रॅफाईट युज्ड इन आर्क लॅम्प व्हाय विच गिव्ह अ व्हेरी ब्राईट लाईट. ग्रॅफाईट इज युज्ड इन आर्क लॅम्प विच गिव्ह अ व्हेरी ब्राईट लाईट. म्हणजे खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्पमध्ये ग्रॅफाईट वापरतात. डायमंड अँड ग्रॅफाईटचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, ते स्ट्रक्चर काढा. प्रॉपर्टीज युजेस. डायमंड अँड ग्रॅफाईट आर प्रॉपर्टीज अँड युजेस. राईट डाऊन इन युअर नोटबुक. सांगितलेला अभ्यास ग्रुपवर पाठवा. व्हिडिओ सगळ्यांनी पहा. काय अडचण असेल तर फोन करा. थँक्यू.